नमस्कार, मी डॉक्टर पूजा घायल. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण अंगाला खाज सुटणे याविषयी आणि यावर उपचार काय करावेत याविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी लोकांची अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट प्रभावीपणे काम करते. त्यातला एक पहिला उपाय म्हणजे कडुनिंब. कडुनिंब एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीवर प्रतिबंध करता येतो. कडुनिंबामध्ये जंतुनाशक गुणधर्म आहेत. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कडुनिंबाचा वापर केला जातो. कडुनिंबाची पाने बारीक करून खाज येणाऱ्या जागेवर लावल्यास चांगला आराम मिळतो आणि रोग देखील बरा होतो. दुसरा उपाय म्हणजे हळद. हळद अँटीसेप्टिक गुणधर्म असलेल्या हळदीचा वापर आरोग्याच्या अनेक समस्यांसाठी केला जातो. आरोग्य आणि त्वचेच्या समस्यांसाठी प्राचीन काळापासून हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शरीराला खाज येत असेल तर हळदीची पेस्ट बनवून त्यात काही थेंब कडुनिंबाच्या तेलाचे टाका आणि खाज येत असलेल्या भागावर लावा. तिसरा उपाय म्हणजे कोरफड. शरीरावरील त्वचेची कोणतीही समस्या असेल तर त्यासाठी कोरफडीचा चांगला वापर करता येतो. ज्या ठिकाणी तुम्हाला खाज येत असेल त्या ठिकाणी कोरफड लावल्यास खाज येते ती थांबते. कोरफड लावल्यास चांगल्या प्रकारे तुम्हाला आराम मिळू शकतो. नंतरचा उपाय म्हणजे लवंग तेल. लवंग तेल त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी प्रभावीपणे काम करते. अंघोळीनंतर लवंग तेल ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी लावल्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीने आराम मिळतो. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा म्हणजे बेबी ऑइल. लहान मुलांचे मसाज करण्याच्या तेलाविषयी काही गोष्टी कमी माहीत असतात. शरीराला खाज येत असेल तर त्यावर उपाय म्हणून तुम्ही बेबी ऑइल लावा. खाज येण्याचं थांबते आणि या तेलामुळे येणारी खाज ही मुळापासून थांबते. त्यामुळे हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ते नक्की तुम्ही करून बघा आणि घरच्या घरी तुम्हाला खाजेपासून आराम मिळेल. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.